आजचा काळ वैज्ञानिक दृष्टिकोनातून अधिक प्रगत झालाय. त्याचप्रमाणे आजच्या समस्या आणि प्रश्न देखील वाढले आहेत. त्याला अनुसरून अशा प्रश्नांवर आणि समस्यांकडे आजचे विद्यार्थी कसे पाहतात, त्यावर त्यांच्याकडे कोणते उपाय आहेत, आजच्या AI टेक्नॉलॉजीचा ते कसा वापर करतात, अशा प्रश्नांची उत्तरं कराची महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळाच्या इंग्रजी माध्यम शाळेत अनुभवायला मिळाली. राष्ट्रीय विज्ञान दिनाचं औचित्य साधून या प्रशालेमध्ये विज्ञान शिक्षिका पूजा खानोलकर आणि अर्चना धुरी या शिक्षकांच्या संकल्पनेतून विज्ञान प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं. या प्रदर्शनाला विद्यार्थ्यांनी फार उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या विज्ञान प्रदर्शनाचं उद्घाटन प्रशालेच्या मुख्याध्यापिका मुमताज मॅडम यांच्या हस्ते झालं. विज्ञान दिनाचं मुख्य आकर्षण ठरलं विज्ञान प्रदर्शन. या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेली नाविन्यपूर्ण आणि उपयुक्त अशी 47 मॉडेल्स मांडली होती. त्यामध्ये ज्वालामुखी, सौरमंडळ, पृथ्वी ते स्तर, वातावरण, मानवी शरीर रचना, पचन संस्था, उत्सर्जन संस्था, रिफ्लेक्स आर्क, जैविक प्रश्नमंजुषा बोर्ड, विद्युत बचत, टाकाऊपासून टिकाऊ संकल्पना, कृषी क्षेत्रातील AI रोबोट, शेतीतील आधुनिक तंत्रज्ञान या विषयांचा समावेश होता. आज आमच्या शाळेत 28 फेब्रुवारीला विज्ञान प्रदर्शन भरलं आहे. म्हणून आज आम्ही स्मार्ट टीव्हीवर एक मॉडेल बनवलं आहे आणि आमच्या स्कूलमध्ये सगळ्या मुलांनी विविध प्रकारचे मॉडेल्स बनवले आहेत. तसेच आमच्या स्कूलमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या रांगोळ्या काढल्या आहेत. आणि मला मॉडेल बघून सगळ्यांचे बरं वाटलं आणि वेगवेगळ्या प्रकारच्या आम्हाला शिकवण भेटली. तसंच आमच्या स्कूलमध्ये एक स्टॉल पण लागला आहे डायजेस्टच्या ह्याच्यावर. तो पण खूप छान आहे. थँक्यू. तसंच जलवाहतूक नियंत्रण प्रणाली, नो पार्किंग अलार्म, अपघात टाळणारी स्वयंचलित कार, होम सिक्युरिटी सिस्टीम, फायर एक्स्टिंग्विशर, एअर पोल्युशन कंट्रोलर, ऑटोमॅटिक स्ट्रीट लाईट, स्मार्ट डस्टबिन, पाणी व्यवस्थापन प्रणाली, वायरलेस टेस्टर, बजर वायर गेम, ट्रेन टनेल प्रकल्प, आर्किमिडीज स्क्रू, हायड्रोलिक लिफ्ट, लेझर तंत्रज्ञान, विमान प्रकल्प आदी मॉडेल्स विशेष आकर्षणं ठरली. आज 28 तारखेच्या प्रसंगावर सायन्स डे आहे. मी केलं आहे गॅस लिकेज अलार्म. त्याच्या कारण खूप सारे त्यांना इंजरीज होतात, माणसं मरतात आणि त्यांना गॅस लिकेजमुळेच होतंय. कारण माझी स्वतःची मावशीचं पण घर तसंच झालेलं. आता कोणी रांगोळ्या काढल्या आहेत, कोणाने बनवले एअर पोल्युशन कंट्रोलर, त्याचं पण खूप इम्पॅक्ट पडतोय नेचरवर. कुणी बनवले सोलार ट्री, ते एनर्जी वाचते. आणि स्मार्ट डस्टबिन ते पण चांगलं आहे कारण खूप मिस्टेक होते. वेट वेस्ट ड्राय वेस्टमध्ये जातंय, ड्राय वेस्ट वेट वेस्टमध्ये जातंय. म्हणून ते पण सगळ्यांनी चांगले मॉडेल्स बनवले आहेत. यासोबतच वजन व्यवस्थापनासाठी काय खावं आणि काय प्यावं याविषयी माहितीपूर्ण मांडणी करण्यात आली. रांगोळी प्रदर्शनात मानवी शरीराचे अवयव रेखाटण्यात आले. तसंच विज्ञान प्रदर्शनासोबत प्रश्नमंजुषा आणि नाटक यांचं सादरीकरण सुद्धा करण्यात आलं. या विज्ञान दिनाच्या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होऊन प्रयोगशीलता, सर्जनशीलता आणि संशोधनाची आवड निर्माण झाल्याचं विज्ञान शिक्षिका पूजा खानोलकर यांनी सांगितलं. KMSP म्हणजे इंग्लिश मीडियम प्रायमरी स्कूल कुडाळ येथे आज आम्ही विज्ञान प्रदर्शन भरवलं होतं. यानिमित्त कारण का आज नॅशनल सायन्स डे आहे. यामध्ये आम्ही 47 मॉडेल्स ठेवली होती या नवीन विषयांवरती. म्हणजे जे सध्या विषय आहेत, ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी, सध्या रस्त्याची सुरक्षा, पाण्याची बचत, तसंच विमानाचे प्रॉब्लेम जे काही आहे ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी, त्याच्यावरती आम्ही 45 मॉडेल्स बनवले होते. तसंच आम्ही एक स्टॉल ठेवला होता की सध्या हार्ट अटॅकचं प्रमाण हे खूप जास्त झालेलं आहे. मग त्या विषयाला धरून अनुसरून आम्ही एक चहा, म्हणजे प्रत्येक माणसाला चहा प्यायला आवडतो, पण तो चहा कसा हेल्दी असायला हवा यासाठी आम्ही विविध प्रकारचे चहा दाखवले आहेत. तशा सीड्स दाखवले आहेत. जसं की आपले हार्मोनल इम्बॅलन्स म्हणा किंवा जे गर्ल्सना सध्या जे प्रॉब्लेम्स होत आहेत त्या रिलेटेड आम्ही ते एक तो स्टॉल तयार केला होता. आणि आम्ही एक ॲक्टिव्हिटी अशी केली होती की दिवसभरात आपण जे काही खातोय त्याने आपण किती आपलं वेट गेन करतोय, तर तो एक चार्ट आपल्याला माहिती नसतो. तर त्या ॲक्टिव्हिटीच्या आधारे आम्ही तो चार्ट दाखवण्याचा प्रयत्न केलाय प्रत्येक माणसाला. तसंच आम्ही विविध प्रकारच्या रांगोळ्या पण आमच्या मुलांनी काढल्या आहेत. जे ह्युमन बॉडी पार्ट्स आहेत ते डिटेल्समध्ये त्या मुलांनी काढले, जेणेकरून जे बघायला येतील त्यांना, कारण का आपल्याला आपली सिस्टीम्स माहिती असतात पण त्या सिस्टीममध्ये कोणते ऑर्गन्स आहेत ते कोणाला तितकं सहसा माहिती नसतं. तर ते सगळ्यांना समजावं यासाठी मुलांनी त्या रांगोळ्या काढलेल्या आहेत. तसं आम्ही 2 सेल्फी पॉईंट पण इथे ठेवलेले आहेत. एक फिदर्स आहेत म्हणजे पंख, आणि एक आम्ही झाडं, म्हणजे आपलं जे कोकोनटचं झाड आहे, नारळाचं झाड आहे, म्हणजे सायन्स हे नुसतं टेक्नॉलॉजी नसून तर ते निसर्गाशी सुद्धा बांधलं गेलं आहे.
हे दाखवण्याचा आमचा हा प्रयत्न होता. आणि पंख याच्यासाठी असे आहे की विज्ञान हे उंच भरारी घेऊ शकतं. मग हे मुलांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही ह्या 2 ऍक्टिव्हिटीज म्हणजे हे 2 सेल्फी पॉईंट, कारण सेल्फी पॉईंटचा हा ट्रेंड आहे, तर आम्ही हा विज्ञान स्वरूपात हा असा मांडला गेलाय. आणि ह्यामध्ये विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी खूप सहकार्य केलं. आमच्या सगळ्या विद्यार्थ्यांनी खूप मेहनत केली आहे. जवळ 1 महिना हे विद्यार्थी ही मेहनत करत आहेत आणि कुठेतरी त्यांचा हा उत्स्फूर्त प्रतिसाद बघून आम्हाला पण असं वाटतं की याच्यातलं कोणतरी पुढे चांगलं संशोधक, वैज्ञानिक होऊ शकतं. या प्रदर्शनाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या उपक्रमाला पालकांनी भेट देऊन कौतुक केलं. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक वृंद आणि विद्यार्थ्यांचे विशेष योगदान लाभलं. प्रशालेच्या मुख्याध्यापिका मुमताज मॅडम यांनी सर्व विद्यार्थ्यांचं आणि शिक्षकांचं भरभरून कौतुक केलं. That was sitting on the nearby the TV will be off. Thank you. Model's name is gas leakage alarm for house. Lots of people died due to gas leaks, either from suffocation or accidents have killed 16,000 people and injured 5,50,000 others. Some of them were in Gujarat, Bhopal, Palghar, Maharashtra, etc. Agriculture strain by generation about vibration of motion sensitive technique movement in the field. It gives sound alert to warn the farmer. Uses protect property. My name is Varnam Kadam. We are from Standard 7 and our model name is AI in agriculture. So what is AI? AI for actually needed sensors, cameras, drones and soil moisture detectors to